नमस्कार मित्रांनो, नायक अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि मागच्या वेळेस आपण कोणता टॉपिक बघितला होता जॉग्राफीमध्ये. तर जॉग्राफीमध्ये आपण मागच्या वेळेस बघितलं, आपण घाट बघितले होते, बरोबर. का बघितले होते? घाट बघितले होते. आणि आज आपण आजचा जो आपला टॉपिक आहे तो टॉपिक आपण आता बघणार आहे. तर तो टॉपिकचं नाव काय? आपल्या महाराष्ट्रामधील प्रमुख शिखरे. काय बघणार आहे आपण? महाराष्ट्रामधील प्रमुख शिखरे. आलं लक्षात? महाराष्ट्रामधील प्रमुख शिखरे हा काय आपला आजचा टॉपिक आहे, बरोबर. मागच्या वेळेस काय बघितले? पण महाराष्ट्रामधील प्रमुख घाट बघितले होते. तर आज काय बघणार आहे? तर शिखरे बघणार आहे. तर सुरू करूया. बघा, आता शिखरं बघत असताना असं गरजेचं आहे का आपलं की बाबा हां पूर्ण आपल्याला शिखर घ्यायची त्याच्यामधले नाही. आपल्याला काय बघायची आहे? जे महत्त्वाची बघायची आहे, कारण की त्याच्यामुळे आपले जे एक्झाममधले प्रश्न आहेत तर ते काय होतील? सॉल्व्ह होतील. आलं लक्षात? पूर्ण बघण्याची गरज आहे का आपल्याला? नाही. जे जे महत्त्वाचे आहेत तर ते आपण जी शिखरं आहेत महत्त्वाची, तर ती महत्त्वाची शिखरं आपण आज बघणार आहे. आलं लक्षात? तर सुरू करूया. बघा, आता महत्त्वाची शिखरे कशी आहेत बघा. आता याच्यामधली जी महत्त्वाची आहे, जसं की आता काय आहे? कळसुबाई आहे पहिलं. तुम्हाला सगळ्याला माहीत आहे महाराष्ट्रामधलं सर्वात उंच शिखर कोणतं? महाराष्ट्रामधलं सर्वात उंच शिखर कोणतं आहे? तर ते आहे कळसुबाई. का आहे? कळसुबाई. का आहे? कळसुबाई. कुठं आहे ते ठिकाण? अहमदनगर. कुठं आहे ठिकाण? अहमदनगर. ठिकाण कोणतं आहे? अहमदनगर. हाईट पण आहे, सगळ्यांना माहीत आहे हाईट काय आहे? 1646. का आहे? 1646 हाईट आहे. नेक्स्ट आहे सालेर, बरोबर. का आहे? सालेर. दुसऱ्या क्रमांकाचं सालेर का आहे? 1567 मीटर, बरोबर. ठिकाण कोणतं आहे? ठिकाण आहे नाशिक. ठिकाण कोणतं आहे? ठिकाण आहे नाशिक. नेक्स्ट आहे महाबळेश्वर. का आहे? महाबळेश्वर. आणि महाबळेश्वर कुठे येते? साताऱ्यामध्ये. कुठे येते? साताऱ्यामध्ये. आणि त्याची जी हाईट आहे ती हाईट काय आहे? 1468. का आहे? 1438 मीटर. आलं लक्षात? नेक्स्ट आहे तारामती. का आहे? तारामती. आणि तारामतीची हाईट काय आहे? 1431 मीटर. का आहे? 1431. ठिकाण आहे अहमदनगर. ठिकाण आहे अहमदनगर. नेक्स्ट आहे हरिश्चंद्रगड. का आहे? हरिश्चंद्रगड. हाईट का आहे? 1424. आणि ठिकाण पुन्हा काय आहे? अहमदनगर. तर हे काय झाली त्याची सध्याची 5 महत्त्वाची. आलं लक्षात? हाईट सुद्धा लक्षात असू द्या. 1646 कळसुबाई, 1567 सालेर, 1438 का आहे? महाबळेश्वर. 1438 महाबळेश्वर. 1431 का आहे? तारामती. आणि हरिश्चंद्रगड का आहे? 1424. आता 4-5 जे महत्त्वाचे आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायची आहे? हाईट लक्षात ठेवायची आहे. आलं लक्षात? कारण की कधी कधी मग आपल्याला हाईट आठवत नाही एक्झाममध्ये. त्याच्यामुळे काय आहे? 2-4 जे घाट आहे म्हणजे हे म्हणजे माउंटन आहेत, बरोबर. जे काही आपलं काय आहे शिखरं आहे 4-5 महत्त्वाचे जे सुरुवातीचे, तर त्याची हाईट काय असणं म्हणजे लक्षात असणं काय आहे? एकदम गरजेचं आहे. जेणेकरून एक्झाममध्ये जे बाकीचे क्वेश्चन सॉल्व्ह केले म्हणजे ऑटोमॅटिकली सॉल्व्ह होतात. तर ते कशाच्या बेसिसवर होतात? आपल्याकडे 4-5 शिखरांचा डाटा असेल तर. आलं लक्षात? म्हणजेच काय पूर्ण शिखरांचा डाटा असणं गरजेचं आहे का? नाही, बरोबर. 100% नाही. जे महत्त्वाचं आहे तेच आपल्याला बघायचं आहे. आलं लक्षात? आता बघूया नेक्स्ट काय आहे. नेक्स्ट ते 6व्या नंबर आहे सप्तशृंगी. का आहे? सप्तशृंगी. का आहे? सप्तशृंगी. हाईट काय आहे? 1416. का आहे? हाईट 1416. ठिकाण कोणतं आहे? ठिकाण आहे नाशिक. ठिकाण कोणतं आहे? नाशिक. नेक्स्ट आहे तोरणा, बरोबर. तोरणा का आहे? 1404. का आहे? 1404. ठिकाण कोणतं? पुणे. ठिकाण कोणतं? तर पुणे. आलं लक्षात? नेक्स्ट आहे पुरंदर. का आहे? पुरंदर. पुरंदर म्हणजेच काय? 1387. का आहे? 1387. ठिकाण कोणतं आहे? पुणे. पुरंदरवरून लक्षात ठेवा. पुरंदर वरून पुणे. ठिकाण कोणतं येईल? पुणे. एक्झाममध्ये विचारलं तर पुरंदरवरून पुणे. म्हणजे साधं सिंपल लक्षात ठेवायचं आपल्याला. ट्रेक लावायची जास्त गरज नाही. राजगड. राजगड नेक्स्ट आहे. राजगड का आहे? 1376 मीटर. ठिकाण कोणतं आहे? पुणे आहे. का आहे? ठिकाण कोणतं आहे? पुणे आहे. आलं लक्षात? नेक्स्ट आहे रायरेश्वर. का आहे? रायरेश्वर. ठिकाण पुणे. हाईट किती आहे? 1373. बघा, रायरेश्वर राजगड. का आहे? रायरेश्वर राजगड. एकदम मायनर डिफरन्स आहे. 1376 1373. एकदम फिक्स डोक्यावर ठेवा. 1373 1376. 1376 कशाचं? राजगडचं. आणि 1373 कशाचं? रायरेश्वरचं. ठिकाण कोणतं आहे? पुन्हा पुणे.
आणि त्र्यंबकेश्वर शेवटचं काय आहे 1304 मीटर आणि ठिकाण आहे नाशिक. तर आता ही झाली महत्त्वाची. याच्यानंतर पण बरेच सारे शिखर आहेत, जसे की साल्हेर आहे, अस्तंबा आहे, अजून त्याला काय म्हणतो आपण ताम्हिणी वगैरे आहे. तर ते तर आहेच बरोबर. ते पूर्ण डिटेल व्हिडिओ जे आहे ते आपल्या अकॅडमीचा जो ॲप आहे त्याच्यावर येऊनच जाईल. पण जे महत्त्वाचे आहेत बरोबर, त्याच्यावरच आपले जे क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतात, तर ते आपण काय बघणार आहे आज आपण जे बघितलेले आहे बरोबर. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाबा सर आता हे याची ट्रिक कशी ठेवायची. सगळ्यांना ऑलमोस्ट ट्रिक माहिती आहे, पण तुम्ही जर नवीन असाल तर म्हणजे तुमच्यासाठी ट्रिक काय सांगतो मी की बघा, आपल्यासाठी ट्रिक काय होईल. ट्रिक बघा, आता ट्रिक कशी होईल आपल्यासाठी. ट्रिक लक्षात ठेवा. ट्रिक एकदम सोपी आहे बघा. कसा मित, बघा मित काय आहे का मुलाचं नाव आहे समजा. कसा मित हसतो, काय हसतो. कसा मित हसतो. कसा मित हसतो बरोबर. पुन्हा 2 रात्री. पुन्हा 2 रात्री. पेन दिसत नसेल कदाचित, थांब पेन दुसरा घेतो, 1 मिनिट. बघा काय लक्षात काय ठेवायचं आपल्याला. लक्षात ठेवायचं आहे कसा मित. मित काय का व्यक्तीचं नाव आहे, समजा मित्राचा असेल तुमचा. कसा मित हसतो. कसा मित हसतो. पुन्हा 2 रात्री. 2 रात्री. पुन्हा 2 रात्री. आलं लक्षात. कसा मित हसतो आणि पुन्हा 2 रात्री. ही काय झाली त्याची ट्रिक झाली. कारण की तुम्हाला कन्फ्यूज झालं की एवढे समजा तुम्ही जे 10-11 घाट दिले, तर घाट म्हणतो आपल्याला जे काही 10-11 शिखरं दिलेले आहेत, तर ते लक्षात कशी ठेवायची, तर त्याची ती काय ट्रिक आहे. आता ट्रिक बघा. ट्रिकमध्ये कसं त्याला आपण विश्लेषण करू. क वरून काय सांगितलं आपण, कळसुबाई. काय आहे क वरून कळसुबाई. काय सांगितलं, कळसुबाई बरोबर. कळसुबाई. दुसरा आहे स वरून काय येईल, साल्हेर. काय येईल, साल्हेर. काय येईल, साल्हेर. म वरून काय, महाबळेश्वर. काय येईल, महाबळेश्वर. महाबळेश्वर. आलं लक्षात, महाबळेश्वर. त वरून काय येईल, तारामती. काय येईल, तारामती. काय येईल, तारामती. काय येईल, तारामती बरोबर. हसतो. हसतोवरून हवरून काय बरोबर. हवरून काय, हरिश्चंद्रगड. काय येईल, हरिश्चंद्रगड. आलं लक्षात, हरिश्चंद्रगड. नेक्स्ट आहे वरून काय येईल पुन्हा, सप्तशृंगी. काय येईल, सप्तशृंगी. आलं लक्षात, सप्तशृंगी बरोबर. तोवरून काय, तोरणा. काय येईल, तोरणा. काय येईल, तोरणा. आलं लक्षात. वरून पुन्हा पुरंदर. काय आहे, पुरंदर. काय सांगितलं, पुरंदर. 2 रात्री. आता बघा इथं 2 र आहेत बरोबर. इथं काय आहे, 2 र आहेत. 2 रात्री. आता र वरून काय येईल बघा, याच्यामध्ये पहिला जो येतो काय येईल, राजगड. काय येईल, राजगड. काय येईल, राजगड. आणि दुसरा जो र आहे तो आहे रायरेश्वर. काय आहे, रायरेश्वर. रायरेश्वर. आता इथं तुम्ही कन्फ्यूज व्हाल की राजगड पहिले येतो का रायरेश्वर. तर इथे एक लक्षात ठेवा की जो राज मला जो ज आहे, जो का ज काय येतो अल्प, म्हणजे त्याचा जो आपला हे आहे समजा क ख ग ग बरोबर. तर जे आपले व्यंजन आहेत, तर त्या व्यंजनामध्ये जो ज आहे तो काय येतो पहिले येतो, याच्या अगोदर येतो. हे काय येतो शेवटी येतो बरोबर. म्हणून काय राजगड जो आहे तो रायरेश्वरच्या पहिले, असं लक्षात ठेवायचं. आलं लक्षात. राजगड आणि शेवटा जो त्र आहे, रात्रीमधला त्र आहे, तर तो का आहे आपला, तो आहे त्र्यंबकेश्वर. का आहे, त्र्यंबकेश्वर. आलं लक्षात. का आहे, त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर. आता हे त्याची काय झाली, ट्रिक झाली. साधं सोपं आणि एकदम सरळ आहे बरोबर. लक्षात ठेवण्याजोगं आहे, काही याच्यामध्ये भारी मंत्र नाही.
आलं लक्षात? एकदम साध्या पद्धतीने सांगितलेलं आहे. कसा मित हसतो पुन्हा 2 रात्री. लक्षात ठेवायची ट्रिक. कसा मित हसतो पुन्हा 2 रात्री. आलं लक्षात? काय सांगितलं? कळसूबाई, साल्हेर, महाबळेश्वर, तारामती, हरिश्चंद्रगड. नेक्स्ट आहे सप्तशृंगी, तोरणा, पुरंदर, त्र्यंबकेश्वर, राजगड, रायरेश्वर. राजगड, रायरेश्वर, त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वर. आलं लक्षात? एकदम साधं सोपं सरळ आहे. काही भारी आहे का याच्यामध्ये? नाही. पुन्हा एकदा बघा, हाईट चेक करून घेऊया. बघा एकदा पुन्हा रिव्हिजन देतो याच्यामध्ये. काय सांगितलंय? कळसूबाई 1646. कळसूबाई 1646. का आहे 1646? कळसूबाई हाईट काय सांगितली? 1646. ठिकाण अहमदनगर. साल्हेर 1567 नाशिक. 1567 नाशिक. महाबळेश्वर 1438 सातारा. तारामती 1431 अहमदनगर. हरिश्चंद्रगड 1424 अहमदनगर. बरोबर? हे झाले 5 महत्त्वाचे. आता याच्या अगोदर अजून आहेत 6 बाकी आहेत अजून. तर 6 कोणते कोणते? सप्तशृंगी. सप्तशृंगी हाईट 1416. 1416. ठिकाण पुन्हा ठिकाण कोणतं आहे? ठिकाण आहे नाशिक. ठिकाण कोणतं आहे? नाशिक. तोरणा 1404. 1404 लक्षात ठेवा. तोरणा 1404. ठिकाण पुणे. ठिकाण कोणतं आहे? तर पुणे. पुरंदर 1387 मीटर. ठिकाण कोणतं आहे? पुन्हा पुणे. ठिकाण कोणतं आहे? तर पुणे. राजगड 1376. ठिकाण पुणे. ठिकाण कोणतं आहे? पुणे. रायरेश्वर 1373. ठिकाण पुणे. आणि त्र्यंबकेश्वर 1304. ठिकाण आहे नाशिक. आता हे झाले आपलं म्हणजे रिव्हिजन. बरोबर. आता येतो महत्त्वाचा टॉपिक. म्हणजे बाबा आपण शिखरं तर बघितली. बरोबर, शिखरं तर बघितली. बरोबर, पण याच्यावर प्रश्न सॉल्व कसे केले जातात. बरोबर, आता आपण स्वतःचा प्रश्न तयार करू त्याच्यावर, पण आपण जे आयोगानं प्रश्न विचारलेले आहेत तर ते प्रश्न बघूया. म्हणजेच काय, तुमच्या मनामधली जे शंका आहे किंवा हा खरंच प्रश्न सॉल्व केले जातात का, तर प्रश्न सॉल्व होतात. आलं लक्षात? तर बघा आता नेक्स्ट. आता येतो आपण टॉपिकवर आपल्याला येतोय आपण. आता जो पहिला प्रश्न आहे आयोगाने विचारलेला, बरोबर, हा का आहे प्रश्न आहे आपला. तर याच्यामध्ये प्रश्न काय विचारला बघा. प्रश्न काय विचारला आपल्याला? अस्तंभा हे उंच शिखर महाराष्ट्रातील कोणत्या पर्वत रांगेत आढळते? कोणत्या पर्वत रांगेत आढळते? बरोबर, कोणत्या पर्वत रांगेत आढळते? का आहे? ठिकाण कोणतं आहे? अस्तंभा. आता हा जो आपला टॉपिक आहे, बरोबर, म्हणजे हे जे आपण बघणार आहे म्हणजे एकदम डिटेलमध्ये आपला जो होणार आहे तो आपल्या ॲपवर भेटणार आहे आपल्याला. पूर्ण जो कोर्स आहे तो बघा. आता अस्तंभा कोणत्या डोंगर रांगेत? प्रश्न काय विचारला? कोणत्या डोंगर रांगेत आहे ते? कोणत्या डोंगर रांगेत आहे? बरोबर, ही काय इकडे सातपुडा रेंजेस आहे. सगळ्याला माहीत आहे वर सातपुडा रेंजेस. आलं लक्षात? सातपुडा रेंजेस. आणि या सातपुडा रेंजेसमध्ये काय आहे? अस्तंभा आहे. बरोबर, अस्तंभा या साईडने येतील, इथं वैराट येईल, अशा चिखलदरा. बरोबर, तर अस्तंभा कुठं होईल? कुठं येईल अस्तंभा? तर अस्तंभा येईल कुठं? आपल्या कोणत्या माउंटन रेंजेसमध्ये? तर प्रश्नाचं उत्तर जे आहे, तर प्रश्नाचं उत्तर काय होईल आपल्या? सातपुडा. काय होईल? सातपुडा. प्रश्नाचं उत्तर काय होईल आपल्या? सातपुडा. प्रश्न काय आहे? अस्तंभा हे उंच शिखर महाराष्ट्रातील कोणत्या पर्वत रांगेत आढळते? कोणत्या पर्वत रांगेत आढळते? तर उत्तर म्हणजे प्रश्नाचं जे उत्तर आहे, तर उत्तर काय होईल? सातपुडा होईल. काय होईल? उत्तर सातपुडा. आलं लक्षात? आता बघा नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? क्वेश्चन बघा, क्वेश्चन तुम्हाला 2-3 प्रकारचे विचारतात आयोग. बरोबर, म्हणजे काय, एक तर तुम्हाला क्रम विचारेल, त्या दिवसानुसार क्रम विचारेल किंवा मग त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय विचारणार आहे? क्रमशिवाय क्रम विचारेल किंवा मग जोड्या लावा विचारेल. आलं लक्षात? उत्तरेकडून दक्षिणेकडे, दक्षिणेकडून उत्तरेकडे, असे काही क्रम विचारेल तुम्हाला. आलं लक्षात? बघा आता दुसरा क्वेश्चन आयोगाने विचारलेला आहे. कधीचा क्वेश्चन आहे? क्वेश्चन आहे कंबाईन 22 प्रीचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन कधीचा आहे? कंबाईन प्रीचा का आहे क्वेश्चन आहे. पहिला बघा प्रश्न काय म्हणतो? महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या उंचीनुसार खालीलपैकी उतरता क्रम लावा. क्रम कसा आहे? उतरता. चढता क्रम आहे का? नाही, उतरता क्रम आहे. आता बघा सर्वात उंच शिखर का आपल्याला माहित आहे? कळसूबाई. का आहे? कळसूबाई. का आहे? कळसूबाई. म्हणजेच आता कळसूबाईच्या मध्ये सालेर, याच्यामध्ये काय आहे? कळसूबाईच्या मध्ये पण आहे, याच्यामध्ये आहे सालेर. म्हणजेच काय, दुसरं ऑप्शन कट झालं. बरोबर, दुसरं ऑप्शन झालं कट. आता 3 ऑप्शन उरले. 3 ऑप्शन नंतर काय आहे?
कळसुबाई नंतर काय ते आपण काय बघितलं, कसा मी तर हसतो, कसा सा काय आहे साल्हेर, काय आहे साल्हेर, म्हणजेच काय बाकीचे जे दोन आहेत तिसरं आणि चौथं हे सुद्धा काय झालं आन्सर कट झालं बरोबर. याला काय म्हणतो आपण एलिमिनेशन मेथड, याला काय म्हणतो आपण एलिमिनेशन मेथड. आलं लक्षात. कळसुबाई बरोबर काय कळसुबाई साल्हेर महाबळेश्वर आणि त्र्यंबकेश्वर. तर म्हणजे का पहिलं आन्सर जे आहे पहिलं जे ऑप्शन आहे ते काय आहे बरोबर राहील. आलं लक्षात. साधं सोपं आणि सरळ. नेक्स्ट बघा दुसरा क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन आहे आपला योग्य जोड्या जुळवा, योग्य जोड्या जुळवा. आलं लक्षात. आता बघा याचा आन्सर काय होईल, याचा आन्सर काय होईल बघा योग्य जोड्या जुळवा. आता म्हणणं काय याचं की याच्यामध्ये आपल्याला हाईट विचारलेली आहे. काय विचारलेली आहे, हाईट विचारलेली आहे. आता याच्यामध्ये समजा आपल्याला बाकीचे हाईट माहिती आहे, समजा सप्तशृंगीची हाईट का आहे त्र्यंबकेश्वर आणि मांगी तुंगी. आता मांगी तुंगी समजा आपण याच्यामध्ये घेतला का टॉपिक नाही घेतला, पण तरी पण तो कसा ऑटोमॅटिकली सॉल्व्ह होईल म्हणजे जोड्या लावामध्ये. आलं लक्षात. बघा साल्हेरची हाईट काय आहे बरोबर का आहे 1567. डीची हाईट काय आहे 1567 बरोबर. साल्हेर का आहे 1567 बरोबर. सप्तशृंगीची हाईट का आहे 1416 का आहे 1416 का आहे 1416. आणि त्र्यंबकेश्वरची हाईट का आहे 1304. आता एवढा आपल्याला माहीत आहे, बाकी माहीत आहे का मांगी तुंगी पण पाहिला बघितला का याच्यामध्ये नाही बघितला, पण तरी काय होईल मग ते तीनच ऑप्शन आपल्याला माहीत आहे, मग बाकीचे काय ऑटोमॅटिकली सॉल्व्ह होईल. म्हणजेच काय पहिलं जे आन्सर आहे ते काय होईल बरोबर राहील. आलं लक्षात. सिंपल आहे. तुम्हाला एलिमिनेशनमध्ये मी सांगितलेलं आहे याच्या अगोदर पण त्याच्यानुसार सुद्धा काय होते एकदम इझिली क्वेश्चन सॉल्व्ह होता. आता नेक्स्ट आहे प्रश्न आहे कधी विचारलेला प्रश्न आहे ASOचा प्रश्न आहे. ASO मुख्यला विचारलेला प्रश्न आहे 2012 प्रश्न विचारलेला म्हणजे प्रश्न हा विचारलेला आहे. काय खालील दिलेल्या महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या उंचीचा क्रम उतरत्या क्रमाने बरोबर आहे, उतरत्या क्रमाने बरोबर आहे. आलं लक्षात. उतरत्या क्रमाने आपल्याला हा क्रम लावायचा आहे. साधं सोपं आणि सरळ. आता बघा याच्यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहे, जसं कळसुबाई 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 कळसुबाई. इथं कॅन्सल होऊ शकते का नाही होऊ शकत. नंतर कोणता येतो हरिश्चंद्रगड याच्यामध्ये आहे. हरिश्चंद्रगड एवढा लवकर येतो का नाही, हरिश्चंद्रगड थोडा नंतर येतो. त्याच्यानंतर काय तो साल्हेर बरोबर. साल्हेर म्हणजेच काय साल्हेर. महाबळेश्वर येतो का नाही, म्हणजेच काय ही 2 ऑप्शन काय झाले कट झाले. उरले कोणते 2 ऑप्शन. आलं लक्षात. कसा मी तर हसतो बरोबर. कळसुबाई थांबा 1 मिनिट. कसा मी तर साल्हेर आलं. नंतर येतं कसा मी तर महाबळेश्वर येईल. महाबळेश्वर नंतर म्हणजे हे 2 झाले कट. हरिश्चंद्रगड येतो काय एवढं लवकर नाही बरोबर. नंतर येतो हरिश्चंद्रगड महाबळेश्वरच्या नंतर. म्हणजेच काय दुसरं जे ऑप्शन आहे ते काय होईल बरोबर होईल. कळसुबाई साल्हेर महाबळेश्वर आणि हरिश्चंद्रगड हे काय होईल त्याचं आन्सर होईल. आलं लक्षात. नेक्स्ट बघा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पुढील शिखरांचा उंचीनुसार उतरता क्रम लावा. PSI मुख्य 2013चा क्वेश्चन आहे. PSI मुख्य 2013चा काय हा प्रश्न आहे बरोबर. आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला उतरता क्रम लावायचा आहे बरोबर. मग सर्वात वर काय तो सगळ्यांना माहीत आहे कळसुबाई. काय तो कळसुबाई बरोबर. म्हणजेच काय येईल. दुसरा कोणता सांगितला कळसुबाई. साल्हेर येतो. साल्हेर आहे का याच्यामध्ये नाही. साल्हेरच्या नंतर कोणता येतो मग कसा मी महाबळेश्वर बरोबर. काय येईल कसा मी तर बरोबर. नंतर येईल काय मग क येईल. आलं लक्षात. काय येईल क. आणि नंतर तोरणा ड आणि शेवटी काय येईल मग त्र्यंबकेश्वर बरोबर. काय येईल त्र्यंबकेश्वर बरोबर. काय सांगितलं आपण कसा मी तर हसतो. काय होईल कसा मी तर हसतो क. नंतर येईल तोरणा ड येईल ड आणि ई बरोबर. क ड ई बरोबर. हे काय त्याचं ऑप्शन होईल. आलं लक्षात. साधं सोपं आणि सरळ आहे. आलं लक्षात. नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे खालील कोणत्या पर्यायात महाराष्ट्रातील पर्वत शिखरे त्यांच्या उंचीच्या योग्य उतरत्या क्रमाने लावा. कधी MES मुख्य 2015चा प्रश्न आहे. MES मुख्य 2015चा बघा. आता जे घाटावरचे प्रश्न आहे जे शिखरावरचे प्रश्न आहे हे प्रश्न आपले चुकलेच नाही पाहिजे बरोबर. चुकले पाहिजे का नाही, कारण की त्याच्यामध्ये काय असं खूप असं रॉकेट सायन्स विचारलेलं आहे का नाही. एकदम साध्या सोप्या पद्धतीनं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आपण त्या दिवशी घाटावर एक टॉपिक घेतला होता बरोबर घाटावरचा. तर त्या घाटावर
2-3 दिवसा अगोदर पण तो टॉपिक कव्हर केला आणि जेव्हा आपली हे झाली काय म्हणते कंबाईन, तर त्याच्यामध्ये सेम प्रश्न विचारला गेला घाटावर. आलं लक्षात. आता काय होते क्वेश्चन ऑलमोस्ट रिपीट होतात, थोडेसे मागं पुढे ते खालीवरी करतात आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये काही नसते. आलं लक्षात. तर काही टॉपिक असे आहेत म्हणजे आपल्या जॉग्राफीमध्ये तर ते कसे जास्त बदलत नाहीत त्याच्यामध्ये. आलं लक्षात. आता बघा हे काय म्हणतो, आता पण क्वेश्चन बघू लागलो काय विचारला, क्रम विचारायला लागले बरोबर. इथं क्रम विचारतात किंवा मग जोड्या लावा. आलं लक्षात. सिंपल आहे. काय म्हणतो, खालील कोणत्या पर्यायात महाराष्ट्रातील पर्वत शिखरे त्याच्या उंचीच्या योग्य उतरत्या क्रमाने लावलेली आहेत. कोणत्या, त्याच्या उतरत्या क्रमाने. उतरत्या क्रमाने बघा, चढता क्रम का नाही, उतरता क्रमाने बरोबर. मग सर्वात उंच कोणतं सांगितलं, साल्हेर. सध्या जे दिलेले आहे याच्यामध्ये सर्वात उंच कोणता आहे, साल्हेर आहे. तोरणा आहे का नाही, म्हणजे पहिला ऑप्शन काय झालं, कट झाला. मग साल्हेर नंतर काय येईल, तोरणा येईल का नाही, मग काय येईल, हरिश्चंद्रगड येईल. म्हणजे का दुसरं ऑप्शन काय झालं, कॅन्सल झालं. आलं लक्षात. मग काय राहिला, साल्हेर आणि हे 2 ऑप्शन, साल्हेर हरिश्चंद्रगड. तोरणा येतो का नाही, तोरणा काय शेवटी सप्तशृंगी त्याच्या अगोदर येईल, नंतर तोरणा येईल. म्हणजेच काय तिसरं सुद्धा ऑप्शन काय झालं, कॅन्सल झालं. चौथा आन्सर जे आहे, चौथा आन्सर काय होईल, एकदम बरोबर राहील. आलं लक्षात. आता बघा नेक्स्ट दुसरा क्वेश्चन बघा. दुसरा क्वेश्चन काय म्हणतो, आता बघा हा क्वेश्चन तुम्हाला बघा आयोगाने विचारलेला आहे. थोडंसं कन्फ्यूज केलं आहे याच्यामध्ये. कळसुबाई विचारलेलं आहे, हरिश्चंद्र, तोरणा आणि महाबळेश्वर. आणि शेवटी विचारले त्याने घाट विचारले, कुंभार्ली घाट आणि फोंडा घाट. काय विचारलेलं आहे, कुंभार्ली घाट आणि फोंडा घाट. त्याची तुम्हाला हाईट विचारलेली आहे. क्वेश्चन कधीचा आहे, राज्यसेवा मुख्य 2014चा क्वेश्चन आहे बरोबर. आता इथं घाबरून जायचं नाही आपल्याला, कारण की इथं काय होईल की आपल्याला थोडा घाटामध्ये आपल्याला जे शिखर विचारलेली आहे म्हणजे मिक्स केलेला क्वेश्चन आहे, तर इथं आपण थोडंसं कन्फ्यूज होऊ शकतो. पण कन्फ्यूज होण्याचं कारण नाही, कारण की जे इलिमिनेशन मेथड आहे त्याच्यामुळे काय होईल, तो प्रश्न सॉल्व्ह होऊन जाईल. आलं लक्षात. आता तोरणाची हाईट आपल्याला माहिती आहे काय आहे, 1404. काय आहे, 1404. म्हणजे काय कचा ऑप्शन काय होईल, 6 होईल बरोबर. आता इथं बघा एक जर तुम्हाला माहीत असलं ना प्रश्नाचं उत्तर, जसं की 1404 हे काय झालं, तोरणाची हाईट आहे. मग याच्यामध्ये कुठं तुम्हाला दिसते का ऑप्शन दुसरं नाही बरोबर. 6 कुठं दिसते का नाही, डायरेक्टच एकच माहीत असल्यामुळे आपल्याला काय झाला, आन्सर डायरेक्ट आपलं क्लिक झालं. यालाच काय म्हणतो आपण, इलिमिनेशन मेथड म्हणतो. आता आपण चेक करू, जसं की बघा अची काय होईल, 1 होईल बरोबर. अचं काय होईल, 1 होईल. 1646 सगळ्यांना माहिती आहे आपल्या कळसुबाईची हाईट बरोबर. नेक्स्ट आहे हरिश्चंद्रगड बरोबर. बचं काय ऑप्शन आहे, 4 आहे. हरिश्चंद्रगडची काय ऑप्शन, 1424. काय आहे, 1424. आणि महाबळेश्वर बरोबर, ड चे ऑप्शन काय आहे, 2 आहे. ड का आहे, 1438. कुंभार्ली घाट 1050 आणि फोंडा घाट का आहे, 900. फोंडा घाट का आहे, 900. तर हे काय आहे त्याची, म्हणजे काय ऑटोमॅटिक सॉल्व्ह झालं. म्हणजे तरी पण तुम्ही कुंभार्ली घाट जे महत्त्वाचे घाट आहे तर त्याची तुम्ही हाईट लक्षात ठेवू शकता. जसे कुंभार्ली घाटाची हाईट आहे 1050 आणि फोंडा घाटाची हाईट आहे 900. आलं लक्षात. आता बघा दुसरा प्रश्न काय आहे, दुसरा प्रश्न बघा. आता याच्यामध्ये आपल्याला जिल्हा विचारलेला आहे, शिखर विचारलेलं आहे आणि शिखरासोबत काय विचारलेलं आहे, जिल्हा विचारलेला आहे. आता कळसुबाई कुठे येते आपल्याला माहिती आहे, अहमदनगर. कुठे येते, अहमदनगर बरोबर. आणि तोरणा कुठे येतो, कळसुबाई कुठे सांगितलं, अहमदनगर. म्हणजेच काय, कचा ऑप्शन काय होईल, 3 होईल. कचा ऑप्शन काय होईल, 3 होईल. आलं लक्षात. दुसरा काय आहे, महाबळेश्वर. काय आहे, महाबळेश्वर कुठे येते, साताऱ्यामध्ये. कुठे येईल, साताऱ्यामध्ये. आणि तोरणा कुठे येईल, तोरणा कुठे येईल, पुण्यामध्ये. कुठे येईल, पुण्यामध्ये. आणि राहिला मांगीतुंगी कुठे येईल आपला, नाशिकमध्ये. कुठे येईल, नाशिकमध्ये. ऑप्शन 2 नंबर काय होईल याचं राईट आन्सर होईल. आलं लक्षात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, खालील ठिकाणांचा त्यांच्या उंचीप्रमाणे चढता क्रम लावा. खालील ठिकाणाचा त्यांचा उंचीप्रमाणे काय करा, चढता क्रम लावा. आता उतरता क्रम विचारला का, याच्या अगोदर आपण चढता म्हणजे उतरता क्रम बघितला. आता यांनी विचारला आपल्याला चढता क्रम. प्रश्न कधीचा आहे, STI मुख्य 2016चा काय आहे प्रश्न आहे. सांगितलं का आपल्याला चढता क्रम लावा. काय लावायचं आपल्याला, चढता क्रम लावायचा आहे. आता याच्या अगोदर आपण प्रश्न बघितलं, काय बघितलं आपण प्रश्न, की कुंभार्ली घाटाची काय हाईट काय सांगितली तुम्हाला, 1050. काय सांगितली, 1050 बरोबर. फोंडा घाटाची काय सांगितली, 900. काय सांगितली, 900. आणि कळसुबाई काय आहे, 1646.
46. आणि तुम्हाला जी आपण ट्रिक सांगितली कसा मी हसतो, तर त्याच्यानुसार काय होईल मग याची हाईट 900 याच्या खाली येईल बरोबर. कुंभार लिहिल म्हणजे ड क होईल आणि हे ब होईल ड क ब आणि 2 नंबरचं काय होईल त्याचं आन्सर होईल 1646. सगळ्यांनाच माहिती आहे कळसुबाईची हाईट काय 1646 आहे. आलं लक्षामध्ये. दुसरा बघा, दुसरा तोरणा काय सांगितलं, हे तर एकदम सोपं होऊन जाईल आपल्यासाठी. बघा राजगडची हाईट काय सांगितली 1376 बरोबर आन्सर आहे 1376. शिंगीची काय आहे तोरणाची काय आहे 1404 काय आहे 1404. त्र्यंबकेश्वर 1304 बरोबर 1304. शिंगीची आहे 1293 काय आहे 1293. ऑप्शन काय होईल याच्यामधलं तिसरं काय होईल ऑप्शन होईल. प्रश्न कधीचा आहे राज्यसेवा मुख्य 2017चा प्रश्न आहे. बघा जे काय आपण टॉपिक कव्हर केलेला आहे त्या टॉपिकच्या कव्हरनुसारच आपल्याला काय प्रश्न आपण सॉल्व करत आहे. आलं लक्षामध्ये. म्हणजेच काय एकदम जे मेन जे आपण शिखरं बघितली त्याच्या आधारावरच आपण काय करत आहे प्रश्नाचे उत्तर आपण काढत आहे. आलं लक्षात. एकदम असं भारी याच्यामध्ये काही असं आहे नाही बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालील महाराष्ट्रातील महत्त्वाची शिखरांची यादी दिलेली आहे, खालीलपैकी कोणता चढता क्रम बरोबर म्हणजेच काय उंचीकडून जास्त उंची बरोबर चढता क्रमानं आपल्याला लावायचा आहे. प्रश्न कधीचा राज्यसेवा मुख्यचा प्रश्न आहे 2017चा काय आहे हा प्रश्न आहे. जसं की बघा काय सांगितलंय उंचीकडून जास्तकडून म्हणजेच काय आपल्याला खालून वर जायचं आहे बरोबर. म्हणजेच काय सर्वात खाली कोणता येईल मग आपला त्र्यंबकेश्वर आपण बघितलेला आहे बरोबर. नेक्स्ट काय होईल आता त्र्यंबकेश्वर आल्यानंतर बाकी साल्हेर पण काय उंच आहे बरोबर. म्हणजे पहिलं ऑप्शन कट होईल तिसरं पण ऑप्शन कट होईल कळसुबाई आणि सप्तशृंगी सुद्धा काय होईल कट होईल. म्हणजे काय त्र्यंबकेश्वर राहील सप्तशृंगी साल्हेर आणि कळसुबाई हे काय होईल त्याचे आन्सर होईल. 2 नंबरचं काय होईल त्याचं आन्सर होईल. सोपं आहे एकदम. म्हणजे जे टॉपिक आपण कव्हर केला त्याच्या आधारावरच क्वेश्चन आलेले आहेत. आता इथं म्हणजे कशा प्रकारे आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकते. आता हा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाहीत बरोबर कोणते विधान बरोबर नाही. प्रश्न काय आहे बरोबर नाही विचारलेला आहे आपल्याला बरोबर. बरोबर आहे विचारलेला आहे का नाही. इथं आपण थोडं कन्फ्यूज होऊन जातो बरोबर आहे की नाही. तर त्यावेळेस थोडंसं आपल्याला लक्ष द्यायचं आहे. म्हणजे कधी काय होते प्रश्नामध्येच त्याचं उत्तर असते असं आपण त्याला म्हणू शकतो. प्रश्न काय विचारलेला आहे बरोबर नाहीत म्हणते ते आहे म्हणते का नाही. प्रश्न कधीचा आहे एक्साईजचा आहे मुख्य 2017चा काय आहे प्रश्न आहे बरोबर. आता हे सगळ्यांना माहीत आहे कळसुबाई काय कळसुबाई शिखराची उंची काय 1646 मीटर काय आहे कळसुबाई शिखराची उंची आहे बरोबर. सुवर्णदुर्ग काय आहे हा सागरी किल्ला हे पण सुद्धा ऑप्शन काय आहे बरोबर आहे. आता सागरी किल्ले कशाला म्हणतात बरोबर तर ते सुद्धा आपण टॉपिक कव्हर करणार आहे बरोबर. दुसरं आहे वैतरणा नदी जी आहे ती पूर्ववाहिनी आहे बरोबर. ती पूर्ववाहिनी आहे. ती पूर्ववाहिनी आहे का नाही ती काय आहे उत्तरवाहिनी आहे बरोबर. का आहे उत्तरवाहिनी आहे. उत्तर नाही म्हणते दक्षिण वाहिनी आहे. आलं लक्षात. का आहे पश्चिम वाहिनी आहे. का आहे वैतरणा नदी का आहे पश्चिम वाहिनी आहे. आलं लक्षात. पण हे काय झालं हा झाला चुकीचा ऑप्शन आणि चुकीचं ऑप्शनच आपल्याला काय सांगितलं आयोगानं फाइंड करायचं सांगितलं बरोबर. काय सांगितलं आपल्याला शोधात कोणतं विधान बरोबर नाही म्हणजेच क हे ऑप्शन का आहे चुकीचं आहे म्हणून काय झालं क काय त्याचा आन्सर झाला. तिसऱ्या नंबरचा जो आहे तो काय त्याचं उत्तर आहे. आलं लक्षात. नेक्स्ट बघा नेक्स्ट आहे खालील शिखरांचा पर्वत शिखरांचा समुद्र सपाटीपासून असलेल्या त्यांच्या उंचीनुसार उतरता क्रम लावा. काय लावा उतरता क्रम लावा बरोबर. सर्वात शेवटी आपल्याला माहित आहे काय कळसुबाई. नेक्स्ट का आहे कसामी बरोबर. साल्हेर दुसरा नंबर येईल हा 1 नंबर समजा. दुसरा येईल साल्हेर. तिसरा काय येईल महाबळेश्वर. तिसरा आणि चौथा काय होईल आपला सप्तशृंगी. आलं लक्षात. काय होईल सप्तशृंगी ड येईल ड अ क येईल आणि ब बरोबर. 2 नंबर ऑप्शन काय येईल आन्सर बरोबर राहील. नेक्स्ट बघा खालील महाराष्ट्रातील पुढील शिखरांच्या त्यांच्या उंचीच्या नुसार का आहे उंचीनुसार का आहे उंचीनुसार वाढत्या क्रमाने लावा. कधीचा प्रश्न आहे राज्यसेवा मुख्य 2015चा का आहे प्रश्न आहे बरोबर. कसा लावायचा प्रश्न म्हणजे क्रम कसा लावायचा आहे वाढत्या क्रमाने आपला त्याचा क्रम लावायचा आहे. आलं लक्षात. सर्वात खाली काय येईल मग त्र्यंबकेश्वर येईल बरोबर. राजगड त्र्यंबकेश्वरच्या वर येतो बरोबर. म्हणजेच काय आता राजगड हे ऑप्शन 2 काय झाले कॅन्सल झाले. राहिले खालचे 2 ऑप्शन बरोबर त्र्यंबकेश्वर आणि हे समजा तिसरा आणि चौथा हे 2 ऑप्शन आपले राहिलेले आहेत बरोबर. आता त्र्यंबकेश्वर नंतर काय तो राजगड येतो बरोबर. नंतर काय तोरणा येतो. नंतर हरिश्चंद्रगड म्हणजेच काय जे
आपला चढता क्रम आहे हे काय तिसरं ऑप्शन काय होईल त्याचं आन्सर बरोबर राहील. आलं लक्षात. अजून एक प्रश्न आहे बघा, कधीचा प्रश्न आहे टॅक्स असिस्टंट पूर्व 2017चा काय हा प्रश्न आहे. प्रश्न काय म्हणतो, महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगेतील हे सर्वात उंच शिखर आहे. आता बघा इथं तुम्हाला आयोगानं पुन्हा कन्फ्यूज केलं. महाराष्ट्रामधला सर्वात उंच शिखर विचारलं का नाही, विचारलं काय सातपुडा पर्वतामधलं सर्वात उंच शिखर. बरोबर. आपण आत्ताच मागच्या वेळेस आपण डिस्कस केलं, काय सांगितलं, सातपुडा पर्वतामध्ये काय तो अस्तंभा येतो. काय तो अस्तंभा. काय तो अस्तंभा. कळसुबाई येते का नाही, कळसुबाई आपला सह्याद्री पर्वताच्या त्या भागामध्ये. आलं लक्षात. म्हणजेच काय ऑप्शन काय होईल आपलं अस्तंभा होईल. तिसऱ्या नंबरचं काय होईल ऑप्शन होईल. पूर्ण आपण डिटेलमध्ये जाणार आहे पुढच्या लेक्चरमध्ये. आलं लक्षात. तर बघा आता एवढे क्वेश्चन आपण जे काय आपण टॉपिक बघितलेले आहेत तर त्या टॉपिकवर आपल्याला काय उत्तर म्हणजे प्रश्नाचे उत्तर आपले सॉल्व्ह झाले. म्हणजेच काय आपल्याला सगळे शिखरं पाठ करायची गरज पडली का नाही. जे महत्त्वाचे आहेत 10-12 तर ते महत्त्वाचे शिखरं आपल्याला पाठ करायची गरज पडली आणि त्याच्यावरच काय झाले क्वेश्चन सॉल्व्ह झाले. आलं लक्षात. अजून डिटेल क्वेश्चन म्हणजे डिटेल व्हिडिओ आहेत आपले, तर डिटेल व्हिडिओ जे आहेत आपला जो अकॅडमीचा ॲप आहे नायक अकॅडमीचा त्या ॲपवर तुम्हाला ते व्हिडिओ भेटून जातील. तर बघा काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा, व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला असं वाटत असेल की बाबा हां सर हा टॉपिक तुम्ही यूट्यूबला कवर करा, तर तो पण जो टॉपिक आहे तर टॉपिकसुद्धा काय सांगा कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. तर आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग. आता इथे विचारलेली आपल्याला हाईट.